प्रकारे त्यांचं प्रदर्शन तुम्हाला पाहायला मिळालं. एक चषक देखील जिंकला, हलक्यात ड्रॅग केला. फक्त चेंडूला जमिनीच्या सहाय्यानं खेळण्याचं होतं असा कंट्रोल बॅटर विनोद बजागेनं दाखवला. एका धावेने स्ट्राईक रोटेट, धावसंख्या 3 वर. केयूडी बिझनेस क्लस्टर यांचं देखील आम्ही मनापासून खूप खूप आभार मानू. एकविरा चषकासाठी त्यांची मोलाची साथ. महेंद्र पाटील, काल देखील त्यांची उपस्थिती तुम्हाला बघायला मिळाली या स्पर्धेमध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून तुम्ही स्पर्धा पाहतात. दिगंबरला तुम्ही सातत्याने पहिल्या षटकामध्ये पाहिलंय. विथ न्यू बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता आणि काल योगी सर तुम्ही मोठा सामना मिस केला. ऑन बॉक्स मध्ये तुमचं असणं गरजेचं होतं त्या मॅच साठी. 2 बॉल आणि 2 षटकार. काल झोप लागली नसेल आमनेकरांना. आर के क्रीडांगणावरती स्पर्धा तुम्ही पाहतायत. बॉल हवेत, मिस टायमिंग, डाऊन द बॉल, विकेट कीपर सॉफ्ट डिसमिसल. पहिला धक्का लागतोय किरवली संघाला. आणि आपण चर्चा तीच करत होतो की सातत्याने विथ न्यू बॉल दिगंबर माळी विकेट मिळवताना आपण पाहिला आणि ती सुरुवात त्यानं आपल्या संघाला मिळवून देत असताना पहिला धक्का लागला. बॅटिंग करत असताना जय सावरदेव किरोली संघाला डीप मध्ये मिड विकेट. आणि जयेश पाटील खुश आहेत कारण त्यांना माहिती आहे की आज आपल्या स्पर्धेमध्ये आपला संघ पुढे जाणं गरजेचं आहे. त्यांची मेहनत खूप राहिली आहे स्पर्धेसाठी. न्यू बॅटर राहुल तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. लेफ्टी बॅटर, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. आणि जेव्हा जेव्हा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असतं तेव्हा कॅप्टनसाठी थोडंसं डोकेदुखी ठरत असतं. फिल्डर सातत्याने बदलावे लागत असतात, फील्ड पोझिशन सातत्याने बदलावे लागत असते. दिगंबर राईट आर्म राउंड द विकेट. हो, बाउन्सर, चांगला बाउन्सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. वेगवान आणि हा बॉल सर निघून गेला विकेट कीपर कडे. पण बाउन्स मध्ये ओव्हरचा देखील इशारा करण्यात आला. डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात आई एकविरा सावध संघासाठी आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. राउंड द विकेट दिगंबर. पुल करायचं होतं बॅटच्या आतली कडा. बॉल डिक्लेअर झोन मध्ये फक्त मिळेल 1च धाव. आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा एक यशस्वी खेळ, सक्सेसफुल षटक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. आई एकविरा सावधच्या दृष्टिकोनातून या ओव्हरमध्ये दिगंबरनं धावा खर्च केला तर फक्त आणि फक्त 4. आणि एक महत्वाचा गडी त्यानं मिळवलाय. कुणालला बाद करण्यामध्ये तो यशस्वी ठरला. फक्त 4 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च करत असताना इनिशियल ओव्हरमध्ये जो स्टार्ट फलंदाजांना हवा होता तो स्टार्ट मात्र फलंदाजांना मिळाला नाहीये. परंतु आता इथून धावांचा वेग वाढवणं गरजेचं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. कारण पॉवर प्लेला कॅपिटलाइज करावं लागेल. तुम्ही ज्या वेळेला फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करता त्यावेळेला डेफिनेटली पॉवर प्लेची ही जी 2 षटकं असतात ना ही अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. पॉवर प्लेला जर तुम्ही कॅपिटलाइज केलं तर डेफिनेटली येणाऱ्या ओव्हर्समध्ये तुमचा दबाव कमी होऊन जाईल फलंदाजांवरचा. पुन्हा नवीन जर्सी सावध संघ उतरलाय. एका वर्षामध्ये मला वाटतं 3 ते 4 जर्सी त्यांनी बनवल्यात. यावेळेला फुलटॉस होता. किरण पाटील आल्या गोलंदाजी करण्यासाठी. सावध गावाचं नाव या खेळाडूंना 7 समुद्रा पलीकडे घेऊन गेला आणि आज कॉर्ट्रेल ऑफ भिवंडी सावध एक्सप्रेस या नावानं या खेळाडूची ओळख राहिली. खरं तर आता येणाऱ्या भविष्यामध्ये एकच गावकरांची इच्छा असेल की किरण पाटीलला ISPL मध्ये बघावं. आणि जरूर त्याच्यासाठी किरणला देखील मेहनत घ्यावी लागेल कारण त्या कॅलिबरचा त्या क्वालिटीचा हा प्लेअर आहे. आणि सध्या आता येणारं जे ISPLचं सीझन आहे त्याच्यासाठी ट्रायल सिस्टम नाही आहे, क्वालिफिकेशन ट्रायल नाही आहे. तुम्ही वर्षभर प्रदर्शन जर चांगलं केलं तर तुम्हाला आपोआप ISPL मध्ये सिलेक्शन तुमचं होऊ शकतं. म्हणजे जसं की IPL मध्ये फर्स्ट क्लासच्या मॅचेस बघितल्या जातात त्यावर IPLचं सिलेक्शन असतं. आणि ते पहा बॅटची कडा मागे डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला. बट त्यासाठी ISPL ॲफिलिएटेड टुर्नामेंट्स तुम्हाला खेळाव्या लागतील, हे फार महत्त्वाचं असणार आहे. एका धाव्याने स्कोर पुढे गेल्या धावफलकावरती 6 धावा. 6 ऑन द बोर्ड नाव. लॉस ऑफ ऑन विकेट.
विनोद एक सिनियर खेळाडू आहे. तसंही बघायला गेलं तर सावरीदेव किरवलीमध्ये रमेश बजागे देखील एक सिनियर क्रिकेटर आहे. त्यानंतर गणेश बजागे यांना तुम्ही पाहताय, ते सुद्धा आज प्लेइंग 11 मध्ये आहेत मला वाटतं. काल आरडी 11 किरवलीनं जबरदस्त पलटवार केला होता. तब्बल 80 धावांचा पाठलाग असं वाटत होतं की करणार, ज्या प्रकारे राकेश दिघाडकर खेळत होता, सोनू खेळत होता. मात्र आज जय सावरदेव किरवलीच्या बॅटर्सना तो सूर गवसलेला नाहीये. या क्रीडांगणावरील दुसरी स्पर्धा आहे. या अगोदर योगेश 11 आमने बीच्या वतीनं योगेश स्मृती चषक तुम्ही एन्जॉय केलं. दळवी नामवंत सुट्टी मेकर त्यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनोद बजागे लेफ्टी आणि विनोद बजागे रायटी असे दोन खेळाडू आता जय सावरदेव किरवलीचे तुम्ही पाहतात मैदानामध्ये. किरण पाटीलला हे पहिलं यश मिळालंय. पॉवर प्लेला पूर्णपणे कॅपिटलाइज करता आलेलं नाहीये. ज्या प्रकारे फलंदाजी आपण पाहतोय, ओ हार्ड लेंथला बॉल वेगवान, पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त मिळेल एकच धाव. भन्नाट वेग होता. या वेगाला तिथे प्रत्युत्तरच देता आलं नव्हतं बॅटरला. एका धाव्याने स्कोर पुढे गेले धावफलकावरती 7 धावा. धावांपासून भरपूर भरपूर या ठिकाणी संघर्ष वाढलेला आहे. धावा बनवत असताना आदरणीय राजू म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आणि ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. आपलं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. विनंती असेल की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. एकविरा चषक सावध 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फुल टॉस पुन्हा एकदा लाईक लाईन करण्याचा प्रयत्न. फाईन लेगकडे बॉल. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने स्कोर पुढे गेल्या धावफलकावरती 8 धावा. 2 षटकांचा खेळ. अजूनही एक बॉल शिल्लक आहे. सोपान तिस्करला सध्या तुम्ही पाहतायत प्रेक्षक कक्षामधून या सामन्याचा आनंद घेत आहेत. एस ए ब्रँड चे फाउंडर. ओहो चिप केलाय हवेत बॉल. लॉंग ऑनला फिल्डर थोडासा दूर येतोय बॉल वरती आणि तोपर्यंत वेळ होती 2 धावा कंप्लीट करण्याची. याचबरोबर 2 हो डेलिकेट लगावण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी किरणनं, पण 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या आणि या 2 धावांनी स्कोर पुढे गेलाय. ते धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा. 10 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. जो स्टार्ट हवा होता तो स्टार्ट मात्र 2 ओव्हर्समध्ये मिळाला नाही आणि आता एक यशस्वी पॉवर प्ले राहिलं ते म्हणजेच टीम आई एकविरा सावधच्या दृष्टिकोनातून. कारण ज्या धावा
थर्ड ओव्हरमध्ये गोलंदाज निखिल पाटीलला तुम्ही पाहतात बॉलिंग मार्कवर. आयोजक संघ आज या स्पर्धेमध्ये चांगला खेळताना दिसतोय. ज्या प्रकारे आज त्यांनी खेळ साकारला, एक स्लिपला देखील फिल्डर सेट करण्यात आले. लेफ्टी बॅटर विनोद समोर निखिल पाटील पुन्हा एकदा सज्ज होतो. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल. वाईट+1 पहिल्या बॉलवर 2 धावा तिथे मिळाल्या. धावसंख्या धावफलकावरती 12 तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. निखिल पुन्हा एकदा हो ओव्हर कव्हर्स लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह क्लासिकल फटका. बॉल डायव्हर्ट झाला आणि इथे क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न करताना दिसला मंगेश, परंतु 2 धावा घेण्यापासून नाही रोखू शकत. आता इथून सिंगल डबल न कुठेतरी एक भागीदारी करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु इथून चांगल्या स्ट्राईक रेटनं तुम्हाला ती भागीदारी करावी लागेल आणि ते गरजेचं बनलंय. कारण समोर संघ जो सावध आहे त्याच्यामध्ये बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. फ्लाईट येण्याचा प्रयत्न होता. चांगला टर्न पाहायला मिळाला. बॉल थोडासा मूव होत असताना फ्लाईटमध्ये बीट झाला आणि हा चेंडू डॉट येतोय. विनोद राईटी, विनोद लेफ्टीला त्यांचा स्वाभाविक खेळ करावा लागेल. ज्या खेळासाठी त्यांना जाणलं जातं, ओळखलं जातं, तो खेळ आज त्यांच्या वतीनं तुम्हाला दिसत नाहीये. लागोपाठ 4 चेंडू डॉट बॉल. निखिल पाटील आजचं सकाळचं सत्र, काल सकाळच्या सत्रामध्ये जो खेळ आपल्याला पाहायला मिळाला लाजवाब होता. डिक्लेअर झोन मध्ये बॉल आणि एक धाव तिथे मिळेल. डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या धावफलकावरती 15 धावा, 15 रन्स, 3 षटकांचा केस संपलाय. षटकार आपल्याला या स्पर्धेमध्ये नक्कीच या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळाला नाहीये जय सावरदेव किरोलीच्या वतीनं. म्हणूनच हा दबाव वाढत गेला. म्हणजे या स्पर्धेमध्ये आयोजन करत असताना क्रिकेट या खेळाप्रती सराव देखील सातत्याने सुरू ठेवलाय एकविरा स्पोर्ट्स सावधनं आणि त्यांचा फॉर्म या वर्षीचा भन्नाट आहे. तो मोमेंटम त्यांनी या स्पर्धेमध्ये देखील कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. किरण पाटील अक्रॉस लाईन फटका, शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहे. धावबाची संधी. व्हेर इज अन आउट चान्स अँड ग्रॅब्स इट. बॅटेड आउट. धावबाच्या स्वरूपामध्ये विनोद लेफ्टी बॅक टू डग आउट.
मैदानामध्ये गुरुनाथ उर्फ पप्पू या नावानं प्रसिद्ध असणारा खेळाडू 5व्या क्रमांकावरती आला. किरण पाटील ओ हो यावेळेला लॉफ केला हवे ते बॉल. स्क्वेअर लेगचा फिल्डर डाऊन दी बॉल येतोय, परंतु येथे झेल पकडता आलेली नाहीये. कॅस्ट्रॉ डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील केला होता. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या, कारण तर ही झेल होणं गरजेची होती. यानंतर जो सामना होणार आहे जर्मन इताडे आणि वीरेन स्पोर्ट भावाले दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा आहेत. किरण पाटील फुल टॉस, इथे कनेक्शन चांगलं आहे. गॅप फाइंड केला, बॉल मिड विकेटला नाही थांबणार, जाईल सीमा पार. हा पहिला चौकार येतोय डावामधील विनोद बजागेच्या बॅटमधून. इथे चांगलं कनेक्शन आपल्याला बघायला मिळालं आणि सर मिड विकेटच्या पलीकडे येणारा हा चौकार होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला एक्झिक्यूट करण्यात आला. मंगेश होते बॉलवर, सेकंडचा कॉल, धावबादची संधी असेल आणि पुन्हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय गुरुनाथ. अर्थातच पप्पूच्या खेळीचा अंत धावबादच्या स्वरूपामध्ये डगआउटच्या दिशेने. आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल तर कृपया टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यावं. स्वर्गीय अभिमन्यू माळी यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेमध्ये टॉस बॉक्स तयार करण्यात आल्या. स्वर्गीय आरोही पाटील हिच्या स्मरणार्थ या स्पर्धेमध्ये समालोचन कक्ष तयार करण्यात आल्या आणि त्यांनाही या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न आई एकविरा स्पोर्ट सावधच्या वतीनं करण्यात आला. GR इन्फ्राचे महेंद्र एस पाटील यांनी नेहमीच आई एकविरा स्पोर्ट सावध संघाला मोलाची साथ दिली आहे. खरं तर या टीमचे ते स्पॉन्सर देखील आहेत आणि या स्पर्धेमध्ये काल त्यांचं आगमन पाहायला मिळालं. आजही ते आपल्यासोबत जोडले जातील. किरण पाटील पुढचा बॉल, सामना करेल बॅटर विनोद. हो परफेक्टली यॉर्कर, लाऊडली अपील अँड फिंगर गोज अप. फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला. लेग बिफोर दी विकेट. विनोद रायटी बॅक टू डग आउट. चला जनमान इताडे संघ कर्णधार, शेवटचं षटक सुरू आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस कंपल्सरी करतोय आणि जोही कॅप्टन उपस्थित नसतो असोसिएशनच्या नियमांप्रमाणे त्या संघाला पेनल्टी दिली जाते. धावसंख्या धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा. काल पहिल्याच सामन्यामध्ये या स्पर्धेतील उच्चांक पाहायला मिळाला होता, तब्बल 88 धावा. हो क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर. जयेश दळवी आलाय, जेडीचा वार. फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद होत असताना त्रिपला उद्ध्वस्त केलाय. गोलंदाजी आपल्याला प्रत्येकी गोलंदाजाच्या वतीनं पाहायला मिळाले. सुरुवात दिगूने केलं, त्याला एक सफलता मिळाली. त्यानंतर किरण पाटील
2 षटकांच्या स्पेलमध्ये त्याला 2 विकेट्स मिळाल्या. निखिल पाटील विकेट लेस राहिला, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी फक्त 5 धावा त्यानं खर्च केल्या आणि तदनंतर आता जयेश दळवी आलाय. जेडीनं पहिल्याच बॉलवर सफलता मिळवली आहे. नवीन बॅटर रमेश 8व्या क्रमांकावरती येतोय. थोडासा आता कमी स्कोर दिसून आलाय. 5वं षटक सुरू आहे. यावेळेला पुन्हा अपील, अनदर विकेट. बॅक टू बॅक 2 धक्के दिले जेडीनं. रमेश बजागे डगआउटच्या दिशेनं आणखी एक धक्का. बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतलेत आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. या स्पर्धेमध्ये जय सावरा एलकुंदी संघाचा अक्षय वाकडे ज्यानं विकेट हॅट्रिक पूर्ण केली. त्यानंतर मयूर पाटील आई गावदेवी पीसे संघाचा त्यानं देखील विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. जेडीचा हॅट्रिक बॉल होता, परंतु विकेटच्या वर्ण निघून गेल्या. मला वाटतं डॉट बॉल आला. नवीन बॅटर मैदानामध्ये दीपेश 9व्या क्रमांकाचा फलंदाज दीपक आला आणि रिव्ह्यू घेतला फलंदाजांनी. व्हाईट बॉलसाठी चेक केलं जाईल आणि पंच आमच्यासोबत जोडले जात आहेत. एक्झॅक्टली चेक केलं जाईल. It's a fair ball. जेडी पुढचा बॉल ड्राईव्ह करण्यात आल्या. लॉंग ऑनच्या दिशेनं बॉल येतोय वेगानं. किरण पाटील आल्या बॉलवरती. एकच धाव तिथे मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता, परंतु आता इथून भरपूर जास्त संघर्ष दिसून आला. तो धावा बनवत असताना एकमात्र चौकार पूर्ण डावामध्ये आलाय. 5व्या षटकाचा खेळ सुरू असताना आणि शेवटचे 2 बॉल आता या डावातील शिल्लक आहेत. जे हनुमान इताडे कॅप्टन आपण येथे आला असाल तर कृपया टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी दाखल झाला. विरेन स्पोर्ट जय बजरंग भावाले. जेडी तयार. हा बॉल पुन्हा एकदा ऑन द राईट समोर लॉफ करायचं होतं. आणखी एक डॉट बॉल आला आणि चांगला षटक आपल्याला पाहायला मिळाला. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम ऑल द बॉलर्स. सुरुवात केली दिगून, तदनंतर किरण पाटील, निखिल पाटील, जयेश दळवी. अतिशय जबरदस्त कामगिरी या सर्वच गोलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळाली आहे. शेवटचा बॉल धाव फलकावरती 24. शेवटचा बॉल कट केला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. क्षेत्ररक्षण पुन्हा चांगलं पाहायला मिळालं आणि आत बरोबर एका धावेने 25 धावा. 5 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 26 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता आई एकविरा स्पोर्ट सावध संघाला. चला तर टॉस करण्यासाठी यायचंय जय हनुमान इताडे. लास्ट ऑफिशियल कॉल. आपला प्रतिस्पर्धी संघ नायक या ठिकाणी उपस्थित आहे आणि असोसिएशनच्या नियमांप्रमाणे तुम्हाला माहिती आहे, दुसऱ्या डावातील जर का पहिला बॉल डिलिव्हर झाला तर मग 2 रन्सची पेनल्टी जो कॅप्टन उपस्थित नसेल त्या संघाला दिली जाते. माफक लक्ष आहे, माफक आव्हान त्या ठिकाणी सेट करण्यात आलं. 25 धावा फक्त आणि फक्त बनवता आल्या. बॅटिंग कार्ड आपण पाहूया. एकाही बॅटरला मला डबल फिगरमध्ये जाता आलं नाही. हे पाहतो यस एक मात्र बॅटर होता विनोद बजागे ज्यानं 12 धावा बनवल्या, मात्र 4 खेळाडू शून्यावर बाद झालेत. फक्त आणि फक्त 25 धावा 5 षटकांमध्ये जोडता आल्या. 26 धावांचं लक्ष आहे. गोलंदाजाने आज कमाल केली. हे बॉलिंग कार्ड दिगंबर माली 1 षटक 4 धावा 1 विकेट.
किरण पाटील 2 ओव्हर 14 धावा 2 विकेट. निखिल पाटील 1 ओव्हर 5 धावा. जयेश दळवी 1 षटक फक्त 2 धावा आणि 2 विकेट. जबरदस्त कामगिरी सर्वच गोलंदाजांनी आज केली आहे आणि म्हणूनच तर या मॅचमध्ये आता थोडासा मजबूत दिसून आला तो सावध संघ. जर्मन इताडे आपण इथे आला असेल तर कृपया टॉससाठी यायचं आहे. दाखल झालेला नाहीये मला वाटतं तर येस आता आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि इनिंग्स ब्रेकमध्ये आपण आहोत. तोपर्यंत ऐकूया संगीत आणि जसं रनचे सुरू होईल आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल योगी सरांचा. थँक्यू. टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि आदरणीय केशवजी दळवी यांच्या शुभास्ते आपण करत आहोत. टॉस छापा आले. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे तो स्पोर्ट्स जय बजरंग भावालेनं रजनीकांत पाटील यांच्याकडून आलेला हे कोल्ड्रिंक आपण भावालीच्या कॅप्टनला देऊया आणि विनंती आहे की आपण पुन्हा मंचावरती बसावं. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. नाणेफेकी जिंकली आहे, काय निर्णय घेतोस? क्षेत्ररक्षण कसं वाटतंय आज एकंदरीत या स्पर्धेमध्ये आला आणि मला वाटतं की प्रत्येक वर्ष सावधकरांची स्पर्धा तुम्ही खेळत असता, या वर्षीचं आयोजन कसं वाटतंय? त्यांचं पण आयोजन पहिल्यांदाच असेल. आयोजन पण असं सुंदर केलं आहे. ग्राउंड त्यांना नसून पण बाहेरच्या ग्राउंडवर येऊन चांगलं केला. स्वतःचा ग्राउंड आहे त्यांना पण आताच बनवलं आहे, पण तो ग्राउंडवर त्यांना पूर्ण झालेला नाही म्हणून पण आताच्या ग्राउंडवर खूप छान आयोजन केलं आहे. आमनेवाले पण त्यांना ग्राउंड दिलं, त्यांचं पण धन्यवाद. नक्कीच नक्कीच मॅच सुरू होते. दोन्ही टीमला खरं तर शुभेच्छा आपण देऊया कारण मैदानात सामना सुरू होते आणि लगेच आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये वळणार आहोत. 5 षटकांचा सामना जेथे टॉस जिंकला भावालेनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, आमंत्रित केला या ठिकाणी फलंदाजीसाठी टीम जर्मनी ताडेला. थँक्यू. हॅलो, धन्यवाद समीर. हो, पहिला चेंडू ऑनसाईडला टर्न केलाय, काय फटका केला या ठिकाणी. परफेक्टली पॉवरफुल स्ट्रोक किरण पाटीलच्या बॅटमधून निघणारा हा दर्जेदार चौकार सध्या आपण पाहत आहोत. म्हणजे असं वाटतं की या ठिकाणी हा सामना लवकर फिनिश होण्याच्या मार्गावरती आता मात्र वाटचाल करतोय, कारण पहिल्या इनिंगमध्ये फक्त या ठिकाणी 25 धाबा इथे मात्र फक्त उभारल्या सावरदेव केरवली संघाने आणि सुरुवातला जबाब एकविरा सावध संघाची पाहतोय. पुन्हा फुल टॉस, पुन्हा स्वीप केलाय आणि चेंडू चाला स्क्वेअर लेगच्या पलीकडे. सलगचा दुसरा चौकार फलंदाज किरण पाटीलच्या बॅटमधून निघताना पाहायला मिळतोय. परंतु किरण पाटीलचा आता मात्र या मैदानाच्या आतमध्ये वारा आलायचा मात्र म्हणावं लागेल. पहिला चेंडू एक्झॅक्टली रमेशने मात्र या ठिकाणी फलंदाज किरण पाटीलला मात्र या ठिकाणी बीट केलंय. 5 षटकांची लढती आपण पाहत होतो आणि पावसाळ बॅटिंग ऑर्डरमध्ये कुठेतरी आपल्याला चुका पाहायला मिळाला आणि त्या चुकांमुळे मात्र संघ भरपूर पिछाडीवरती आपल्याला किरवली संघ मात्र पाहायला मिळतो. बॅकफूट पंच अगदी कव्हरच्या डोक्यावरून चेंडू पुन्हा चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये येणारा हा तिसरा क्लासिकल फटका किरणच्या बॅटमधून पाहायला मिळतोय.
जे किरण पाटील आणि जेडीची सलामी जोडी पाहिली पुन्हा बॅकफूट पंच आणि हा चेंडू सुंदर चाललाय स्टॅक कव्हरच्या पलीकडे आज चौकारामध्ये डील करतो असं वाटतं की आज मॉर्निंग सेशनमध्ये तिलगुल जास्त खाल्ले असावा आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गोडवा निर्माण करतोय बॅटर किरण पाटील हा चौथा चौकार त्याच्या बाटमधून निघालाय. म्हणजे असं वाटतं की हा जो क्रीडांगण आहे तो किरण पाटीलसाठी चौकारासाठी ओळखला जाऊ शकतो कारण मागील स्पर्धा जी आपण पाहिली योगेशपूर्ती आमने ब संघाची त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र अगदी चौकारांचा किरण पाटीलनं पाऊस पाडला आणि आता मात्र स्वतःच्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र त्याच प्रमाणात त्याच लयमध्ये आज लय बारी कामगिरी करतोय आणि पावसाळ्याला स्वप्नवत सुरुवात एकविरा साबत संघाची आपण पाहत आहोत विदाऊट लॉस 17 धाबा फलक्यामध्ये पाहायला मिळत आहेत. पण आता मात्र विजयासाठी आपण विचार केला या ठिकाणी तर फक्त 9 धाब्यांची गरज आहे. एकतर्फा खेळ सध्या आपल्याला या पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. दरम्यान या स्पर्धेच्या वतीनं आपण ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचा आपण आभार व्यक्त करू. प्रथम क्रमांकासाठी आम्हाला कुमार युवा उद्योजक सावतगावची महेंद्र शेठ शनिवार पाटील यांची आम्हाला चांगले या ठिकाणी हे सहकार्य लाभलेलं आहे त्याचे आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. द्वितीय क्रमांकासाठी स्वर्गीय निनाद महेंद्र लसने यांच्या स्मरणार्थ सौजन्य माजी उपसरपंच ग्रामपंचायत सावतचे अनिल अप्पा तिसकर आपले आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तिसऱ्या क्रमांकासाठी कॅश प्राईज देणारी श्री किरण तुकाराम म्हात्रे जे या सावतची उद्योजक आहेत आपले विशेष आभार. आणि इथे फडक्या हवेत एक जाल विणलं होतं किरण पाटीलच्या अगेन्स्ट आणि त्या जाल्यामध्ये अडकवलाय. दीपकला मिळणार ही पहिली सफलता आणि सावतकरांना लागणारा हा पहिला मोठा धक्का. फलंदाज बाद. तर त्या ठिकाणी पकडला आणि कालच आपण स्वर्गीय दिबा पाटील साहेबांची 100वी पुण्यतिथी साजरी केली आणि आज त्यांच्याच नावानं त्यांचं नावाचं गुणगान गाणारं संगीत डीजे अजयच्या वतीनं आपण ती सादर करतोय. न्यू बॅटर पाहू शकाल निखिल पाटील आल्या तिसऱ्या क्रमांकावरती 17ला पहिला गडी मात्र इथे गमावला. परंतु जे कार्य किरण पाटीलला करायचं होतं ते कार्य त्याने मात्र चांगल्या पद्धतीने केलं. पण याला म्हणतात की परफेक्टली कार्यक्रम. पुन्हा खेचून मारला गॅप सिलेक्शन चांगला आहे आणि चेंडू मिड विकेटच्या पलीकडे जात असताना 6 धाबांसाठी षटकार. मात्र फक्त या ठिकाणी 3 धाबा दूर. म्हणजे असं वाटतं की आयोजकांनी स्वतःच्याच स्पर्धेमध्ये वेल वाचवलं असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि तसं जर पाहिलं तर आज वेल आपल्याकडे कमी आहे कारण 2 सामने आपल्याला आजच्या दिवसाच्या खेळामध्ये जास्त खेळवायचे आहेत. सेन्सिबल क्रिकेट जबरदस्त मात्र या ठिकाणी स्ट्रोक जे हनुमान इताडे संघ आज न्यू जर्सीच्या अनुषंगाने मात्र उतरलाय. वेलकम करण. आणि आज करणला मात्र आजच्या दिवसाच्या अनुषंगाने मात्र चांगला खेळ मात्र साजरे करावा लागेल कारण संघ थोडासा पाठीमागे आहे. आज फ्रंटफुटला जर यायचं असेल तर मात्र सुरुवात त्याला चांगल्या प्रमाणे करावं लागेल. विरेजपूर भावाले संघाच्या विरोधात लो फुटा चेंडू टर्न केला ऑनसाईडला चेंडू मात्र चालला अगदी जमिनीला रिंगाळत. पुन्हा प्रसाद तिकडे आहे स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये. स्कोरार लेवल 25 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या आणि लगभग आपण पाहतो की या स्पर्धेतून आता मात्र जय सावरुदेव किरवली संघाचा प्रवास मात्र संपन्न झालेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. भरपूर चुका पाहिल्या. आज ऑन साईडला उडवला आहे फटक्याला उंची जास्त मिळाली. पुन्हा चेंडू खाली प्रसाद बजागे ओ झेल सोडलाय आणि हा सामना सोडला असं म्हणावं लागेल कारण स्पर्धेच्या माध्यमातून पहिला विजय आज संपादित केला आयोजक संघाने अर्थात एकविरा स्पोर्ट्स सावत संघाने. खूप खूप अभिनंदन आणि हार्ड लक गणेशजी बजागे, हार्ड लक रमेशजी बजागे.